मोठा खेळाडू आहे आणि नेहमी मालजीपाडा संघाकरिता नेहमी तत्परेने तो उभा राहिला. पण नक्कीच हा देखील सामना महत्वपूर्ण आहे, कारण हा द्वितीय फेरीतील सामना आहे. हा जो जिंकेल सामना वाटतो तो आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये डायरेक्ट पराभूत करेल. बघूया आकाशाचं कौतुक करेन. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आकाशाच्या माध्यमातून जोर झाले. 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. बघूया आकाश पुढचा चेंडू घेऊन यावेळेला नक्कीच चांगला फटका आहे. बघूया आउटफील्ड तिथे थोडीशी स्लो आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव आणि बघूया हा किती धावा असतील. नक्कीच आल्या आल्याच आपलं खातं चौकाराने उघडलेलं आहे. जबरदस्त फटका, 4 धावा, नक्कीच महत्वपूर्ण 4 धावा असतील. या 4 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती म्हणजे 8 धावा झाल्या. शेवटचा चेंडू असेल आकाशांच्या षटकातील. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करत होते. नक्कीच समीर याने मागील मॅच मध्ये देखील त्याच दिशेने चौकार टोकला होता. बघूया आकाश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आकाश टू समीर. यावेळी पुन्हा एकदा दुर्कस केल्याचा होगा. या बॅटची एज लावून चेंडू मागे जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. फेकी येईपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 9 घडी. आतापर्यंत एक बाद झालाय. षटक एक संपलंय. बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज कोण येईल. तर मी विनंती करतो जे संघ आतापर्यंत मला वाटतं खेळलेले आहेत त्यांनी सर्वांनी आपली एंट्री जमा करा. ज्या मला वाटतं कोणी संघाची एंट्री बाकी असेल त्यांनी आपली एंट्री द्यायची आहे प्लीज. आयोजकाकडून आम्हाला स्ट्रिक्ट कॉल येत आहेत. तर बघूया षटक क्रमांक 2 कडे बोलूयात. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज यश आलेले आहेत. बघूया यश आपल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक आणला समीर ज्याने आल्यालाच एक चौकार जरूर लगावला होता. पहिला चेंडू घेऊन यश. यावेळी चांगला चेंडू इनसाइड आउट करून खेळलेला आहे. चांगला फटका इन द गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धाव असतील तिथे. काळजी घ्यायची क्षेत्ररक्षकाला लागले की बघा जरा तिथं. अतिशय चांगला फटका. या 4 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होईल ती म्हणजे 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर जबरदस्त करारा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. आता मात्र क्षेत्रक्षमध्ये काहीसा नक्कीच जरूर बदल करत आहेत. पुढचा चेंडू यश टू समीर. यावेळी एज अँड नक्कीच चांगला प्रयत्न झाला होता यष्टिरक्षकाचा पण हातामध्ये चेंडू आला नाही. हातातून मोठा मासा निसटला असंच म्हणावं लागेल. तेच तरा टाकलेला चेंडू होता. कौतुक करेन गोलंदाज. नक्कीच चौकार लागल्यानंतर चांगले चेंडू तो हाताळतोय. बघूया पुन्हा एकदा. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. डॉट चेंडू असेल. चांगला कमबॅक. यावेळी झेलची संधी आणि यस टेकन. फलंदाज इथून होईल बाद. तर
बघूया फलंदाज वाटतं केवळ सुद्धा बाद झालेत. केवळ देखील आपल्या संघासाठी जास्त काही करता आलं नाही. बघूया आता त्यांची जागा भरून नवीन फलंदाज सनी येत आहेत. अतिशय कौतुक करीन यश याचं. नक्कीच सुरुवातीला धावा जरूर येत होत्या पण त्याच्यानंतर नक्कीच कमबॅक करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी करून दाखवले. अजून या षटकातील बघायला गेलं तर मला वाटतं 4 बॉल झाले ना. 4 चेंडू टाकून झालेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी आणखी एक चांगला फटका पण हवेमध्ये आणि शतरक्षक झेल खाली. तर नक्कीच सनी आले होते आणि सनी परतले असंच म्हणावं लागेल. आणि हॅट्रिक चेंडू घेऊन गोलंदाज यश आतापर्यंत 2 गडी त्यानं बाद केले आहेत. दोन्ही खेळाडू मोठे झेलच्या स्वरूपात बाद झाले आहेत. बघूया हॅट्रिक चेंडू घेऊन आणि यस पंच दर्शक इट इज वाईड बॉल. भरपूर उंची होती या चेंडूला यस आणि फर्स्ट वन सुद्धा केलेला आहे. बघूया पुन्हा एकदा यश. यावेळी आणखी एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू. या ओव्हरमध्ये समीरला मोठं स्ट्राईकच भेटली नाही. वाटतं फक्त आणि फक्त पहिला चेंडू तो खेळला होता. 2 षटक संपले. धावसंख्या 15 झाल्या. बघा षटक क्रमांक 3 घेऊन कोण येईल. चला थोडीशी घाई करा. तर नक्कीच याच्यानंतर होणारे जे 2 संघ आहेत जो सामना आहे त्यातील 2 संघांनी देखील या पहिल्या इनिंगच्या नंतर टॉससाठी यायचा आहे. तर याच्यानंतर टिवरी आणि खार्डी या दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. 2 ओव्हरच्या नंतर पंधरा धावा झाल्यात. बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज ललित आलेले आहेत. ललितच्या समोर समीर. नक्कीच आतापर्यंत 2 चौकार समीराच्या बॅटामधून जरूर आल्यात. यावेळी मोठा फटका मारायचा होता. बॅट आणि चेंडू नक्कीच समांतरांतर होत नाही. चांगला चेंडू अंगावर चेंडू जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडू. बघूया ललित पुन्हा एकदा. यावेळी समोर हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि इथून झेल ड्रॉप. इझी झेल होता पण नक्की झेल टिपता आला नाही. संधी जीवन दान दिलं जाते तर समीर याला. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ललित. आतापर्यंत 2 चेंडूवर 2 धावा जरूर खर्च केल्यात. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर चेंडू आला आणि 1 धाव पूर्ण. समीर मला वाटतं तिथे स्लिप झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करता करता पण नक्कीच नाही असा कॉल.
चांगली गोलंदाजी. नक्कीच इथून 4 ओव्हरमध्ये 30+ धावा बनवाव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 36 धावा बनल्या गेल्या होत्या, पण नक्कीच 3 धावाची जो पेनल्टीच्या होत्या त्या देखील ऍड झाल्या होत्या. त्याच्यामुळे 38 धावांचं आव्हान, जे 35 धावांचं आव्हान होतं ते 38 धावसंख्येवर गेलं होतं. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज विनय. नक्कीच चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि इथून हातामधून मासा सोडलाय. चौकार येतोय. 4 धावा, या महत्वपूर्ण 4 धावा ठरतील. या 4 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होईल ती म्हणजे 22 धावसंख्या. नक्की क्षेत्ररक्षकाला मोठं गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ भेटत नाही. गोलंदाजी चांगली होत आहे, पण नक्कीच इथून साथ भेटणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चित हा देखील 4 धावा झाल्या असत्या, पण नक्कीच क्षेत्ररक्षकाचा एफर्ट अतिशय चांगला एफर्ट होता. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आता आपण चालू असताना बघत आहोत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यावेळी एकदम ब्लॉक केलं आणि अपील, आणि अपीलला उचलून धरलेल्या आहे पंचांनी. फलंदाज बाद होईल लेग बिफोरच्या सहाय्याने. आणखी एक घडी बाद. बघूया आता मात्र विनय यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत कोण येईल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या संपल्या. धावसंख्या जर आपण विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8च्या सरासरीने संघ पुढे चालत आहे. त्रेयस पंच पाणी येऊन जायचं मैदानाच्या आत. आयोजक वर्ग प्लीज पाणी पोचवा मैदानाच्या आत. त्रेयस 24 धावा झाल्यात. प्रति षटकामध्ये 8च्या सरासरीने 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. जर आतापर्यंत आपण बघितलं तर मग 3 खेळाडू आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. सॉरी 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. आता मात्र नवीन आलेले फलंदाज गोलंदाज वीरू आलेले आहेत. पहिला चेंडू समीर यांच्यासाठी पायामध्ये टाकला चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावसर बघूया रनआउटची संधी, पण नक्कीच हातामध्ये चेंडू आला नाही. 2 धाव पूर्ण होतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 26. समीर नक्कीच चांगली धावसंख्या उभारत आहेत. मोठे फटके येत नाही, पण नक्कीच एकेरी दुहेरी धावावर भार पाडत आणि हे चांगलं आहे. हेच अशा पद्धतीला क्रिकेट खेळायला लागेल की जेव्हा मोठे फटके नाही, एकेरी दुहेरी धावा नक्कीच धावा आल्या पाहिजे. पुढचा चेंडू यावेळी मारलाय बघूया, आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. नक्कीच मागील मॅच मध्ये देखील हितेंद्र पात्यानं देखील अशाच पद्धतीचं जीवदान दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमात देखील एक षटकार लागला गेला होता. तेच पुन्हा एकदा होतंय. या मॅच मध्ये देखील एक जीवदान समीर याला दिलं होतं. याच्या अगोदरच्या ओव्हर मध्ये धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 32. तरी चेंडू द्यायचा मैदानाच्या आत. चेंडू द्या, जुना चेंडू द्या. जबरदस्त फटका बघितला समीर यांच्या बॅटामधून निघाला. अफलातून षटकार. आपला फटका 440 का झटका. मॅच बॉल आलेला आहे पंच. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज पुढील चेंडू घेऊन आपल्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच ब्लॉकला टाकला चेंडू. समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू येईपर्यंत 2 धाव पुन्हा एकदा पूर्ण का. अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल.
आणखी 2 धावा मोजल्या जातील. या 2 धावसंख्येच्या संघाची धावसंख्या 34. उर्वरित 3 चेंडू अजून या इनिंग मधले बाकी आहेत. चला घाई करायची आहे. गोलंदाज वीरू पुढचा चेंडू घेऊन समीर यांच्यासाठी. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅटवर चेंडू येत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू येईपर्यंत 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या संघाची धावसंख्या 36. नक्कीच चांगली सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. आणि समीर यांचा विषय 2 चौकार, त्याच्यानंतर 1 षटकार आणि त्याच्यानंतर 4 दुहेरी धावा आतापर्यंत. आणि 25 धावसंख्या आतापर्यंतच्या बॅटामधून व्यक्तिगतरित्या आलेले आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ह्यावेळी पुन्हा एकदा उडवलाय समीर राव. त्याच्या बॅटामधून निघाला अफलातून षटकार. 6 धावा, सिक्सर. आणि नक्कीच तो जर झेल सुटला नसता तर ह्या धावा नक्कीच कमी असत्या. नक्कीच क्रिकेटमध्ये जीवदान भरपूर महत्वाचं असतं. मग नक्कीच पाय संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. या संघामध्ये देखील भली मोठी बॅटिंग लाईनअप आहे. ह्या धावा त्या नक्कीच कम्पीट करू शकतात. या धावांना ते सामोरे जाऊ शकतात. शेवटचा चेंडू नक्कीच इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजाकडे. या षटकामध्ये आतापर्यंत बघायला गेलो तर तब्बल मला वाटतं 18 धावा 5 चेंडूवर आलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू आहे वीरू यांच्या षटकातील. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चाबूक शॉट. 4 धावा, चौकार. या चौकाराच्या सैन्य संघाची एकूण धावसंख्या 46. आणि सर्वाधिक धावसंख्या मला वाटतं या मालिकेतील असेल आतापर्यंत. 5 षटकामागे देखील बनले नव्हते एवढ्या धावा. मला वाटतं या 4 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच मालजीपाडा संघाने बनवल्यात मला वाटतं. त्याच्यानंतर आपण बघितलं तर पाय संघ देखील बनवू शकतो. कारण नक्कीच सकाळच्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी, पण या क्षेत्रामध्ये नक्कीच कुठल्याही दिशेने फटका जातोय. तर बघूया 47 धावांचं आव्हान आहे. आपण नक्कीच नाण्याची एक बाजू आपण बघितली, नाण्याची दुसरी बाजू बघण्यासाठी नक्कीच आपण ऐकणार आहोत. तुम्ही कमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करेन.